चला तर आज एका खूप जुन्या पण तितक्याच महत्वाच्या बौद्ध कथेबद्दल बोलूया. ही गोष्ट आहे एका छोट्याशा प्रश्नावरून झालेल्या मोठ्या वादाची आणि त्यातून मिळणाऱ्या एका मौल्यवान शिकवणीची. एक क्षण विचार करा. एक जोडपं एका पर्वताजवळून चाललंय आणि पत्नीच्या मनात एक साधा सहज प्रश्न येतो. ती आपल्या पतीला विचारते, जर हा अख्खा पर्वत सोन्याचा झाला तर त्यातला थोडा वाटा मला द्याल का? आणि यावर पतीचं उत्तर इतकं अनपेक्षित आणि इतकं कठोर होतं की विचार करा पत्नीला काय वाटलं असेल. या एका वाक्याने त्यांच्या नात्यात एक मोठी दरी निर्माण झाली. आता या नात्यात जो दुरावा आला होता तो कसा मिटवायचा याच विचाराने ते जोडपं म्हणजे एक प्रतिष्ठित जमीनदार आणि त्यांची पत्नी थेट जेतवण विहारात गौतम बुद्धांकडे पोचले. त्यांना उत्तराची आस होती. पत्नीने सगळं दुःख बुद्धांसमोर मांडलं, पण बुद्धांनी जे सांगितलं त्याने तर ती अजूनच चक्रावून गेली. बुद्ध काय म्हणाले माहीत आहे? असं तुमच्यासोबत पहिल्यांदाच घडत नाहीये. पतीच्या ह्या अशा विचित्र वागण्यामागे नेमकं काय दडलंय हे सांगण्यासाठी बुद्धांनी त्यांना त्यांच्या मागच्या जन्माची एक गोष्ट सांगितली. चला आपणही ऐकूया. बुद्धांनी सांगितलं की आज जे घडतंय ना, अगदी हेच याच शब्दांत खूप वर्षांपूर्वी सुद्धा घडलं होतं. तेव्हा हा पती होता एक राजकुमार आणि ही पत्नी होती त्याची राणी. कमाल आहे ना, कसं इतिहासाची पुनरावृत्ती होते. तर गोष्ट अशी होती की त्या जन्मात राजकुमाराला त्याच्याच वडिलांनी म्हणजे राजाने राज्यातून बाहेर काढलं होतं आणि त्या कठीण काळात त्याच्या वनवासात त्याची पत्नी एकनिष्ठपणे त्याच्यासोबत होती, त्याची सावली बनून. पण गंमत बघा, जेव्हा तोच राजकुमार परत राजा बनला तेव्हा तो आपल्या पत्नीचा त्याग, तिची निष्ठा सगळं काही विसरून गेला. त्याला काय आठवत होतं तर फक्त त्याचे कठोर शब्द, ते एक वचन जे त्याने तिला दिलं नव्हतं. त्या दरबारात होते बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याच्या मार्गावर असलेले एक अतिशय शहाणे मंत्री. त्यांच्या नजरेतून हे सुटलं नाही की राजा राणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतोय. मग त्यांनी ठरवलं की सत्य सगळ्यांसमोर आणायलाच हवं आणि त्यासाठी त्यांनी एक योजना आखली. आणि मग मंत्र्याच्या योजनेनुसार राणीने भर दरबारात आपलं दुःख मांडलं. ती म्हणाली, मी यांना सोन्याचे पर्वत द्यायला तयार आहे, पण हे मला एक साधं वचनही देत नाहीत. आणि तेव्हा राजाने आपलं मौन सोडलं. त्याने सांगितलं की तो असं का वागला. तो म्हणाला, जे वचन आपण पाळू शकत नाही ते कधीच द्यायचं नसतं, कारण तुटलेलं वचन हे खोटं बोलण्यासारखंच आहे आणि शहाणे लोक खोटारड्यांना कधीच पसंत करत नाहीत. म्हणजे बघा, त्या राजासाठी सत्याचं महत्त्व सगळ्यात जास्त होतं. लोकांना कठोर वाटलं तरी चालेल, पण खोटं आश्वासन नको, कारण त्याच्या मते वचनभंग हे एक मोठं पाप होतं. राजाचा हा सत्याप्रतीचा आदर पाहून राणीच्या मनातलं सगळं दुःख, सगळा राग नाहीसा झाला. तिच्या मनात आता फक्त आदर होता. तिला त्याच्या कठोरपणामागची सचोटी दिसली होती. आता पाळी होती त्या शहाण्या मंत्राची म्हणजे बोधिसत्वाची. त्यांनी राजाला आठवण करून दिली की हीच ती राणी आहे जी वनवासात सुखदुःखात सावलीसारखी सोबत होती. त्यांनी राणीच्या त्यागाची आणि धैर्याची स्तुती केली. हे सगळं ऐकून राजाला आपल्या पत्नीच्या त्यागाची, तिच्या निष्ठेची आठवण झाली आणि त्याचं मन ते द्रवलं. त्या एका क्षणात त्याने एक मोठा निर्णय घेतला ज्याने सगळं काही बदलून टाकलं. पाहिलं कसं सत्याच्या एका तत्वाने सगळी गणितं बदलली. राजाला जेव्हा सत्य कळलं तेव्हा त्याच्या मनात कृतज्ञता निर्माण झाली आणि त्याने लगेच राणीला तिचा सन्मान, तिचे अधिकार सगळं काही परत दिलं. आणि मग कथेच्या शेवटी बुद्धांनी सगळ्यात मोठा उलगडा केला. त्यांनी सांगितलं की त्या गोष्टीतला राजा म्हणजे आजचा हा जमीनदार, राणी म्हणजे त्याची ही पत्नी, आणि तो शहाणा मंत्री तो दुसरा कोणी नसून ते स्वतः बुद्ध होते. या एका वाक्याने भूतकाळ आणि वर्तमानकाळ जणू काही एकत्र आले. जेव्हा त्या जोडप्याला आपल्या भांडणामागचं हे मूळ कारण समजलं तेव्हा त्यांच्या मनातली सगळी कटुता, सगळा राग निघून गेला. त्यांना खरी शांती मिळाली आणि त्यांचं नातं ते आधीपेक्षाही जास्त घट्ट झालं. ही जुनी गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. काय जास्त महत्वाचं आहे, एखादं खोटं पण दिलासा देणारं वचन की मग कठोर वाटणारं पण अटूट सत्य? यावर विचार करण्यासारखा आहे नाही का?